डोंबिवली में शिवसेना शिंदे गुट ने भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चौहान के विरोध में आज प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित की। पत्रकार परिषद के माध्यम से रविंद्र चौहान पर सीधे और तीखे प्रहार करते हुए कई गंभीर आरोप लगाए गए। शिंदे गुट का आरोप है कि कल्याण डोंबिवली में रविंद्र चौहान अन्य पार्टियों के पदाधिकारियों के घर जाकर उन्हें प्रलोभन देते हैं, महामंडल देंगे, चुनाव खर्च उठाएंगे, विशेष पैकेज देंगे, जैसी ऑफर देकर अपने पक्ष में लाने की कोशिश होती है। आज डोंबिवली शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे 4 वेळा असलेले आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी आज आमच्या पदाधिकाऱ्याचा आज प्रवेश घेण्यात आलेला आहे। मधल्या 1 महिन्यापूर्वी सन्माननीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या चर्चा झाल्यानंतर की भारतीय जनता पार्टीचा कुठलाही पदाधिकारी शिवसेनेत घ्यायचा नाही आणि शिवसेनेचाही पदाधिकारी भारतीय जनता पार्टीमध्ये घ्यायचा नाही असं ठरलेलं असताना सुद्धा आज आमच्या एका पदाधिकाऱ्याचा आज प्रवेश घेण्यात आलेला आहे। मी त्याचा निषेध करतो। आदरणीय अटल बिहारी वाजपेयी साहेब असतील, आदरणीय लालकृष्ण अडवाणी साहेब असतील आणि आदरणीय प्रमोदजी महाजन साहेब असतील आणि आमचे वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी या भारतीय जनता पार्टी शिवसेना हा महायुतीचा महायुती ही वर्षानुवर्ष या युतीच्या माध्यमातून आपण काम करत आहोत। केंद्रामध्ये पण महायुतीची सत्ता आहे, राज्यामध्ये पण महायुतीची सत्ता आहे आणि मग ते असून सुद्धा राज्यामध्ये ठरलेलं असून सुद्धा आज आमच्या एका कार्यकर्त्याचा प्रवेश घेण्यात आलेला आहे। आज आमच्याही शिवसेना पक्षाकडे भरपूर अशी लाईन आहे, मी ती डिक्लेअर पण करू शकतो कोण कोण येणार आहेत आपल्याकडे, पण आम्ही एकदा दिलेला शब्द हा कधी न मोडणारा शिवसैनिक आहे। कारण ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची सेना आहे। एकदा शब्द दिला म्हणजे शब्द दिला आणि इथे अनेक उमेदवार प्रचंड प्रमाणात इच्छुक आहेत शिवसेनेमध्ये। आज भारतीय जनता पार्टीकडे उमेदवार नसल्यामुळे 4 वेळा आमदार असून सुद्धा कुठल्याही संघटनेचा बांधणी न केल्यामुळे आज शिवसेना पक्षाचे उमेदवार फोडण्याचं काम रवींद्र चव्हाण साहेब करत आहेत। अनेक प्रलोभन, अनेक हे देऊ ते देऊ अशी प्रलोभन देऊन आमच्या पदाधिकाऱ्यांना फोडण्याचं काम रवींद्र चव्हाण साहेब करत आहेत। हे अतिशय चुकीचं आहे। मी त्याचा निषेध करतोय कारण ही आपली महायुती आहे आणि महायुती वर्षानुवर्ष आपण चालवणारी महायुती आहे आणि ही महायुती अभेद्य राहावी अशी शिवसेना पक्षातर्फे जोरदार मागणी आहे। कारण केंद्रामध्ये पण महायुती आहे, राज्यामध्ये पण महायुती आहे आणि आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे कुठल्याही हालतमध्ये काही न झालं तरी युती धर्म पाळला पाहिजे आणि आम्ही सर्व शिवसैनिक पाळत आहोत। पण आज पदाधिकारी घेतल्यामुळे मी आज निषेध व्यक्त करतो। हा वरच्या लेवलचा विषय आहे, वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल, तरी पण आमचे राजेचे कदम बोलतील।